तर नमस्कार मंडळी, तिसऱ्या ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि पहिले 2 ब्लॉग तर तुम्ही बघितलेच असतात, कशी कॉमेडी बिमेडी केली एकच नंबर ना. मग बघतच राहा. मग स्विच ऑन केलं आणि गाडी झाली चालू. आपण निघालोय गावात येऊन 2 केचप माहितले, त्याला म्हणलं 10 रुपये मागे देईन, तिने दिला डायरेक्ट ठोकळा. आणि आपला जुना दोस्त भेटलेला आहे आपल्याला, त्याच्यासोबत व्हिडिओ काढून आपण निघालोय घरी येऊन डायरेक्ट केचप दिले दीदीला, आणि दीदीने दिला आपल्याला डायरेक्ट पराठा खाऊन मस्त पेटपूजा करून पप्पा म्हटले की आता बाद झाली पेटपूजा आणि आता दातोळ घेऊन आपण सारे पाडले होते, त्यासाठी आपल्याला ओढायला दातोळ लागतो. आणि बाबांना विचारलं दातोळ कुठे आहे, तर बाबा म्हणले तिकडं एक याच्या जवळ. मग येऊन बघतोय तर बाबांनी गुपचूप लपून बिपून ठेवलेला. बाबाला असं वाटतं कोण चोरून घेऊन जाते. बाबाचा चमत्कार असा की बाबांनी तार कंपाऊंडच्या ऐवजी डायरेक्ट केलंय दोरी कंपाऊंड, आणि दोरीच्या आतमध्ये तार. आणि मग दुपारी झोपलो होतं, झोपमट केली आणि बाहेरून बघतो तर कसला आवाज होता. डायरेक्ट माणसं झाड कापू राहिले, झाड लावायचे तर कापू राहिले. आणि आजीला म्हणलं मस्त चहा बन. आता डायरेक्ट निघालोय सर्व फॅमिली मिळून दरबारात. आणि जसं तुम्हाला माहीत नाही आहे की दर सोमवारी सत्संग वगैरे असतो, प्रवचन, महाप्रसाद, दर्शन वगैरे घेऊन आता आपण बाहेर प्रवचन चालू आहे. मग प्रवचन ऐकता आम्ही 2-3 जण जरा महत्त्वाचं बोलत होतो. आणि मग बोलता विषय निघाला की आज स्पेशल डायरेक्ट शिरा म्हणलं पहिल्या पंक्तीला बसून घेऊन, पण पोरं म्हणले नाही दुसऱ्या पंक्तीला. आणि मग घरी येता आपल्याला दिसलाय नागराज बाबा. घरचे म्हणत होते नको जाऊ बघायला. आणि मग गेलो डायरेक्ट तुम्हाला दाखवायला नागराज बाबांना. आपण बघतोय डायरेक्ट नागराज बाबा कोणचा आहे, तर डायरेक्ट कवड्या साप याला म्हणतात. आणि हो खूप विषारी असते, एकदा चावला की डायरेक्ट माणूस मरतं.